महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार होऊन गेले, पण कोणी अशा पद्धतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय आणि एकदम असा शरण आलाय, असं गेल्या 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं नाही, असं माझं मत आहे. वाल्मिक कराडला सलेंडर करण्याचं प्लॅनिंग आधीच ठरलं होतं. त्यामुळेच तर काल धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव आहे, पण वाल्मिक कराड अशा पद्धतीने आलाय जसं काय तो एखादा राजा आहे. महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक आणि निंदनीय बाब आहे. का आरोपीला शोधण्यासाठी पूर्ण पोलीस यंत्रणा लावली, CID ऑफिसर लावले, तरी देखील पोलिसांना आरोपी सापडला नाही, आणि तेही पुण्यामध्ये असताना. या गोष्टीवरून पूर्ण क्लिअर होतंय वाल्मिक कराडला वाचवण्याचा पूर्ण प्लॅनिंग आधीच ठरलेला आहे. त्यामुळेच तर वाल्मिक कराड सरेंडर होण्याच्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ अपलोड करतो आणि त्या व्हिडिओमध्ये सांगतो, माझं सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी खंडणी आणि हत्यामध्ये कोणताही हात नाही. कोणताही गुन्हेगार पण स्वतः गुन्हा केला हे कधीच बोलत नाही, हे मात्र खरं आहे. पण आज खरंच महाराष्ट्र पोलीस आणि CID यांची हार झाली आणि वाल्मिक कराड हे जिंकले, कारण की स्वतःहून CID ऑफिसला वाल्मिक कराड या पद्धतीने आले जसं काय ते एखादे बॉस आहे. या घटनेनंतर मात्र जे आमदार सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी लढत होते त्यांची पूर्ण आशा मोड झाली. त्यामधूनच जितेंद्र आव्हाड यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले, चला सविस्तर पाहू. याच्यात पहिल्यांदा काय दिसतं तर पोलिसांची कार्यक्षमता. मी येतोय, थांबा, आणि तो आला, स्टाईलमध्ये आला, गाडीतनं उतरला आणि त्याच्यातनं एक निर्देशित होतं की तुम्ही काय पकडणार मला, मीच येतोय तुमच्याकडे. हा चुकीचा ट्रेंड आहे. हे पोलीस ह्याच्यापुढे दबावाखाली असतील आणि सर्वसामान्यांना सुद्धा याचा धक्का बसेल. याला शरण गेलं यार, म्हणजे पोलीस एवढा. आणि त्याच्यातले 2 जण जे त्यांच्याबरोबर होते ते 2 दिवस तर पुण्यातच होते. म्हणजे मी जे ट्विट केलं, जे मला माहिती मिळाली त्याच्यातली 1% चुकीची नव्हती. मला सगळं सांगितलेलं त्यांनी की ते पुण्याचं आहेत, आम्ही पुण्यातच स्वाधीन शरण येणार आहे. मी त्याला फक्त थोडं फिरवलं, पण हे सगळं धक्कादायक आहे. हे सगळं धक्कादायक आहे की ज्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रतिष्ठापणाला लावायला पाहिजे होती. नोबडी इज बिगर दॅन द लॉ. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे, म्हणजे मी त्याचं सायटेशन आणलं आहे, म्हणजे आत्ता माझ्याकडे नाही आहे. जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा तक्रारदार हा कॉग्निजेबल ऑफेन्स घेऊन जातो, तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तक्रार घ्यावी लागते. पोलीस स्वतःच्या मनाने तक्रार नाही घेऊ शकत. तिथे तक्रारदार कोण आहे मला माहीत नाही, पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे. आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वाल्मिक कराड या खुनात आहे. मग त्याचं नाव का नाही FIR मध्ये? FIR पोलीस नाही लिहू शकत. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज गिवन बाय द नियरेस्ट रिलेटिव्ह, किंवा बरोबर कोण असेल ते करतात ना. तर माझ्या अंदाने त्यांचा भाऊ जो धनंजय आहे किंवा काय, त्यांनी केलेली आहे. आणि ते धनंजय तर कोर्टात पण गेला आहे. एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे. आणि स्वतः वाल्मिक कराड सांगतो की मी काय खुनातला आरोपी नाही आहे, माझ्यावरती एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता. हे कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगारची? ह्याच्यातनं पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला होता महाराष्ट्राच्या, की हे काय करतायत, कशी चौकशी पुढे जाईल. चला आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला. धनंजय मुंडेंचं काय? पोलिसांनी पोलिसांचं काम केलं, त्यांनी ताब्यात घेतला, चौकशी सुरू केली आहे.
आता सरकारने सरकारचं काम करावं. त्यांनी आणावं तो जो टेप त्यांनी जे बाईट दिलेला आहे की तो माझा खास माणूस आहे. खास माणसाची चौकशी, एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना होऊ शकते का? हा साधा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हे सगळं इतकं अस्वस्थ करणार आहे की इतकी निर्घुण हत्या होते आणि तरी मूळ गुन्हेगार, मूळ ज्याच्यावर आरोप आहे. आणि मी साधी गोष्ट सकाळपासून आणि पूर्वीपासून सांगतोय की तुम्ही ह्या चौकशीमध्ये बापू आंधळे मर्डर प्रकरण आहे, त्याची चौकशी पोलिसांनी आता CIDने करावी. तुम्हाला पाहिजेत ना, माहिती पाहिजे ना तुम्हाला, मग CIDने बापू आंधळे प्रकरण ताब्यात घ्यावं आणि बापू आंधळे प्रकरणात गोळी मारणारा कोण होता आणि त्याला गोळी मारायला सांगितली कोणी आणि ही नावं द्यायला कोणी सांगितली बबन गीतेचं, ते त्या विचारावं. म्हणजे तुम्हाला लिंकच लागेल काय आहे. तिथे जो इन्स्पेक्टर होता महाजन, तोच आता केजला इन्स्पेक्टर आहे. त्या महाजन यांनी जेव्हा नावं लिहिली बापू आंधळे खून प्रकरणात, तेव्हा वाल्मिक कराडात यांचा दररोज उठणारा बसणाऱ्यातला चहाचा माणूस, त्यांचं नाव त्यांनी तिथे वाल्मिकांना लिहून ठेवलं, कराड नाही. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये नावं देण्याची प्रयत्न करत होते कुटुंबीय, नावं घेतली नाहीत. बापू आंधळे सांगतोय. त्याचा प्लॅन असा होता की कुठल्याही परिस्थितीत बबन गीते विधानसभेला परळी मतदारसंघात दिसता कामा नये. आज सुद्धा फरार आहे तो. त्याला काही एवढं प्रोटेक्शन नाही की तो पण CID मध्ये असं गाडी चालवत येईल, उतरेल आणि स्वाधीन होईल स्वतः. एवढं तर त्याची ताकद नाही आता. पण म्हणजे हे एकंदरीतच प्रकरण हे किती राजकीय प्रभावाखाली आहे हे बघितल्यानंतर ह्याच्यातनं महाराष्ट्राच्या मनात शंका तर येईलच, पण एक धडकी बसेल की राज्यव्यवस्था कुठे चालली आहे. हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. मला अंदाने 4-5 लोक कामाला करायला लागले असतील त्याला कन्व्हिन्स करायला, त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे राजा. मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला. अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होते त्याची गाडी बाहेर अडवायची, त्याला चालत घेऊन यायचं किंवा रिक्षात बसवून घेऊन यायचं. तो डायरेक्ट पोलिसांच्या दारात उतरतो गाडीतनं. त्याच्याबरोबर जी माणसं आहेत त्यांची तरी चौकशी करा की तुम्ही होते किती एवढे दिवस. आणि त्याच्यामुळे हे सगळा हा संशयाचा सापळा आहे. त्यामुळे मला फार अपेक्षा नाही आहेत की असं आहे की समोरासमोर खून झालेला आहे, लोक उचलून घेऊन गेले, हे त्याच्या आत्याभावाने बघितलेलं आहे, त्यामुळे तिथपर्यंत ठीक आहे. पण हे प्लॅनिंग कसं झालं, ही 2 कोटीची खंडणी कुठे मागितली गेली, ही का मागितली गेली, त्या दिवशी काय झालं, अशोक सोनवणेला कोणी मारलं कानाखाली पहिल्यांदा, अशोक सोनवणेची जात काय होती, अशोक सोनवणेची केस का नाही रजिस्टर झाली, हे सगळं आलं ना लाईनीत. ती रजिस्टर होऊ नये म्हणून कोणी फोन केला, महाजनला कोणाकोणाचे फोन गेले केस घेऊ नका म्हणून. मी का सारखतोय महाजन, तर तोच महाजन बापू आंधळेच्या खुनामध्ये, तोच पाटील ज्याला सस्पेंड केला आहे तो पण त्या बापू आंधळेच्या खून प्रकरणात आहे. नाही असं आहे की ते त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा प्रश्न आहे. मला वाटलं मुख्यमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे पालक आहेत, मायबाप सरकार आहे. तेव्हा एका जिल्ह्यापुरतं त्यांनी पालकत्व घ्यावं, याच्या हे फार काही त्यांच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्टी नाही आणि माझ्यासारख्या एका पॉलिटिकल कार्यकर्त्याच्याही दृष्टीने तो त्यांचा अपमान आहे.
सगळे पालकमंत्री त्यांच्या हाताखाली असतात. त्याच्यामुळे मला वाटतं की ही अगदीच मुख्यमंत्री पदाला न शोभणारी हे मागणी आहे. नाही नाही, असं आहे की त्यांना मंत्रीच का करावं, एवढे का घाबरतात प्रकाश साळुंखे? त्यांना मंत्री का ठेवावं? अहो तो कॅबिनेटमध्ये असणार ना ते. उद्या मंत्र्यांनी बंगल्यावर बोलवलं कलेक्टरला, तर कलेक्टरला जावं लागतं प्रोटोकॉलप्रमाणे. उद्या जर ह्या खून प्रकरणात, मला एक प्रकरण नव्हतं, मी सांगू शकत नाही ते प्रकरण, पण एक चौकशी महाराष्ट्रात अशी होती की संबंधित ऑफिसरनी होम मिनिस्टरला ब्रीफिंग करणं सांगितलं. मी नाही करणार तुम्हाला ब्रीफिंग. हे मी का सांगतो, तर हे इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना तुम्ही त्या जिल्ह्यातल्या एका जबरदस्त ताकदीच्या पॉलिटिशियनला जर मंत्री ठेवणार असाल तर चौकशी जाणारच नाही पुढे. तुम्ही कोणालाही सरकारी वकील नेमा, पण त्याच्यासाठी तुम्हाला देशमुख कुटुंबियांची मान्यता घ्यावी लागेल. का खून त्यांच्या घरात झालाय, त्यांचा माणूस गेलाय, तेव्हा सरकारी वकील किंवा जो काय वकील आहे शेवटी तेच ठरवणार देशमुख कुटुंबीय कसं लढायचं आहे. आपण बाहेर त्यांना समर्थन देऊ शकतो, पण त्यांना जाऊन आपण काही सांगू शकत नाही. एक तर पहिली गोष्ट, त्यांचं नाव वाल्मिकी नाही हो, त्याचं नाव वाल्मिकी आहे. कशा वाल्मिकी करून एका चांगल्या संताचं नाव घेता. मी सांगितलं ना, तुम्ही ऐकलं, अरे राजा शरण हो रे, राजा ये रे, असं ते गयावया करून आला असेल तू, कारण का तू पण निर्ढावलेला आहे. कसली माझा CIDला माझं हे विनंती आहे की अख्खीकडे सगळीकडे बहुचर्चित असलेले बियाणे प्रकरण पण तपासा ना. आता सगळ्यांना माहिती आहे काय झालं बियाणे प्रकरणात, कोणी धमकावलं, काय झालं, सगळ्यांना सगळं माहिती आहे. महाराष्ट्रातले अनेक म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार आहेत ज्यांनी आपली वाचाशक्ती मर्यादित ठेवल्यामुळे हे असे निर्ढावलेले गुन्हेगार तयार झालेले. तुम्हालाही माहिती आहे बियाणीचं काय झालंय. माझी अपेक्षा आहे की तुम्ही जे सगळे फ्लॅश करत असता ते एखादा फ्लॅश असा येऊ द्या की फ्लॅश व्हिडिओ फिरतायत, सगळं माहिती आहे सगळ्यांना. सिव्हिल हॉस्पिटलला कोणाचा फोन गेला, भगीरथ बियाणींना शेवटचा फोन कोणाचा गेला, सगळ्यांना माहिती आहे. ते माझ्याच तोंडात कशाला ऐकता. भगीरथ बियाणी काय मला माहित नव्हता. अहो मी तर मागणीच कसं आहे, नाही ह्याच्या आधीसुद्धा बबन गीतेच्या ते जे बापू अंधळे मर्डर आहे ते मी आणि जयंत पाटलांनी लावून धरलं होतं, पण तेव्हा जो SP होता तो ऐकायलाच तयार नव्हता. आणि सत्तेमध्ये नसलं की काय असते आम्ही बघितलं आहे. कोण होतं, कोण? आय वॉज इन द कॅबिनेट. आय डोंट डिनाय दॅट आय वॉज नॉट इन द कॅबिनेट. तेव्हा काय कुठे क्राईम घडला नव्हता ना. आणि म्हणून मी काय मागणी केली आहे की मागच्या 5 वर्षामध्ये जेवढे खून झालेत तेवढ्या सगळ्या खुनांची चौकशी करा. त्या घरच्यांना बोलवा, त्या घरच्यांना विचारा की तुमचा काय संशय होता.
अनेक जण सांगतील आमचा संशय काय आहे. माझ्याकडे एका म्हाताऱ्या बापाचं पत्र आहे की माझ्या पोराला बुडवून मारलंय. आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी का मागतोय? ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये तुम्ही जाऊन जस्टिसला भेटू शकता, सांगू शकता की माझी अशी तक्रार आहे, आणि ही विल ज्युडिशियसली check into it. It is about getting a hardcore criminal into the clutches. It is not about की तुम्ही का नाही केलं आणि मी का करतोय. अशातला काही भाग नाही. काय मी का किती वाजता केलं इज नॉट इम्पॉर्टंट, मी करतो इज इम्पॉर्टंट. आणि हे तुमच्याकडनं अपेक्षा असताना तुम्ही काहीच करत नाही. त्याचं काय करायचं त्याचं पण एकदा उत्तर द्या. आय नो हां, चला बोला, पुढे बोला. मुख्यमंत्र्यांनी मोक्का लागला जाईल असं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी ज्युडिशियल इन्क्वायरीविषयी सांगितलेलं. आज ते ज्या पद्धतीने बोललेत, अपेक्षा आहे की ते त्याच कडक पद्धतीने आता ॲक्शन घेतील. मित्रांनो, आपण जर एक प्रामाणिक नागरिक असेल तर खरं सांगा, सरपंच देशमुख यांना न्याय मिळेल का? आजच्या घटनेवरून तर वाटत नाही त्यांना योग्य तो न्याय मिळेल. या घटनेमध्ये वाल्मिक कराडला निर्दोष म्हणून ठरवण्यात येईल. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आज म्हणाले, जर पुरावे मिळाले तर वाल्मिक कराडवरती कारवाई होईल. पण 20 दिवसामध्ये किती काही पुरावे नष्ट करता येतील हे कोणालाही माहिती आहे. आता ज्या लोकांनी या सरकारला मतदान केलं होतं त्या लोकांना खूप आनंद झाला असेल. एक पत्नीचा नवरा गेलाय आणि 2 लेकरांचा बाप गेलाय. त्याचं दुःख कदाचित त्या लोकांना कळणार नाही.